स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे. तर खूप दिवसानंतर मी किचनसाठी शॉपिंग केलेली आहे. काही प्रॉडक्ट्स खरेदी केलेले आहेत. तर त्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी आज शेअर करणार आहे. बघा, किचनमध्ये थोडेफार चेंजेस केले की आपल्यालाही काम करायला उत्साह वाटतो आणि किचनही पुन्हा नव्यासारखं वाटायला लागतं. आणि आता बॅक टू स्कूल रुटीन सुरू होणार आहे. मग काही बदल करणं गरजेचं होतं, कारण त्याच गोष्टी करून बघायलाही छान वाटत नाही, म्हणजे बोर होतात. म्हणून मग हे छोटे-मोठे बदल केले आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या किचनमध्ये असलेल्या खूप जुन्या झाल्या होत्या आणि त्या बदलणं गरजेचं होतं. जर तुम्ही मला पूर्वीपासून फॉलो करत असाल तर खूप वर्षापासून मी त्याच वस्तू वापरते. पण आता त्या चेंज करणं मला महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे ह्या वस्तू मी मागवलेल्या आहेत. तर सगळ्या प्रॉडक्टची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. इन केस तुम्हाला एखादा प्रॉडक्ट आवडला तर मागवायचा असेल तर त्या लिंकची तुम्हाला हेल्प होईल. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, सगळ्यात पहिली जी वस्तू मी घेतलेली आहे ती म्हणजे ही फेमोरा ब्रँडची ऑइल डिस्पेन्सरची ग्लास बॉटल आहे. तर पहा, स्वयंपाकघरामध्ये जी वारंवार लागणारी वस्तू म्हणजे तेल. मग त्या भाज्यांना फोडणी घालायचं असेल किंवा आपल्याला पोळ्या बनवायच्या असतील तरी देखील आपण तेल लावतो. आणि ते तेल जर आपल्याला हँडी किंवा इझी टू ॲक्सेस ठेवायचं असेल तर आपण ते एखाद्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवतो. आणि त्यासाठीच मी ही काचेची ऑइल डिस्पेन्सरची बॉटल मागवली होती आणि रिव्ह्यू वगैरे चेक करूनच मी खरं तर ही ऑर्डर केली होती. याला अशी खाली वुडनची लीड देखील आहे, म्हणजे बॉटल ठेवण्यासाठी. काचेची कोणतीही वस्तू असेल तर ती हाताळायला थोडीशी अवघड असते. पण ही काचेची बॉटल घेण्यामागचं कारण असं होतं की याला एक रबरचं ग्रिपर दिलेलं होतं, जेणेकरून ती हातातून आपल्या पडणार नाही. बॉटलची कॅपॅसिटी 600 ml ची आहे आणि जनरली आपण जे ऑइलचे पाऊच मागवतो ते 1000 ml चे असतात. जर तुम्ही कॅनमधून तेल आणत असाल तर ही बॉटल सफिशियंट आहे, पण जर पाऊच घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला 1000 ml चीच बॉटल लागणार आहे. पण या बॉटलसोबत मला वरची जी कॅप आहे ती मिळालेली नाही. त्यामुळे ही बॉटल जी आहे ती मी परत करणार आहे. खरं सांगायचं तर मला ही बॉटल इतकी आवडली होती, पण वरची कॅप मिसिंग असल्यामुळे मला ती परत करावी लागणार आहे. बघा, यातून ऑइल ज्यावेळेस आपण पोअर करतो ते ऑइल जर थोडंसं खाली पडलं तर ते लगेचच बॉटलमध्ये जातं. एवढी छान याची डिझाईन होती. पण वरची कॅप मिसिंग असल्यामुळे मला ती नाईलाजाने परत करावी लागली. त्याऐवजी मी दुसरी बॉटल ऑर्डर केलेली आहे. ती आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेलच. आता त्यानंतरची जी दुसरी वस्तू मी किचनसाठी मागवलेली आहे ती म्हणजे ही बास्केट. बघा, आपण किचन सिंकमध्ये बरेचसे भांडे घासतो की लगेचच आपण ते एखाद्या बास्केटमध्ये ड्राय होण्यासाठी ठेवतो. पण बास्केटमध्ये असलेलं पाणी जे आहे ते ओट्यावरती सांडतं आणि त्यामुळे ओटा जो आहे तो पांढरा दिसायला लागतो. पण या बास्केटसोबत खाली एक ड्रेनर मिळतं, जिथून या बास्केटमधून पडलेलं पाणी डायरेक्ट सिंकमध्ये जातं आणि आपला ओटा देखील फारसा खराब होत नाही. बघा, वारंवार आपल्याला बरीचशी भांडी जी आहेत ती हातासरशी घासून घ्यावी लागतात आणि बऱ्याचदा आपल्या लक्षात राहत नाही की खाली पाणी पडलेलं आहे आणि त्याचे खूप डाग पडायला लागतात. तर अशा प्रकारे ही बास्केट तुम्ही किचनमध्ये ठेवली तर सगळं पाणी जे आहे ते किचन सिंकमध्ये पडतं. तर ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकताय. आणि बास्केटच्या खालची जागा नेहमी कोरडी राहते, त्यामुळे ही बास्केट मला खूप आवडली होती. रिव्ह्यू वगैरे चेक करूनच मी ही ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे आणि क्वालिटी पण या बास्केटची खूप छान आहे. त्यानंतर किचनच्या भिंतीवरती लावण्यासाठी मी सेल्फ अडेसिव्ह अशी स्टेनलेस स्टीलची रेल मागवलेली आहे. तर याला देखील स्टिकर्स असतात, त्यामुळे तुम्हाला ड्रिल वगैरे करण्याची गरज नाही. आणि यासोबत एक रॉड येतो आणि असे प्लास्टिकचे हुक देखील असतात. या रॉडसोबत 6 हुक मिळालेले आहेत आणि हे हुक आपण ज्या वारंवार लागणाऱ्या वस्तू असतात त्या हँग करून ठेवण्यासाठी वापरू शकतो. तुमचं मॉड्युलर किचन असेल किंवा तुम्ही रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत असाल जिथे किचनचं फर्निचर केलेलं नाही, तिथे देखील तुम्ही या रेलिंगचा वापर करू शकता. सेल्फ अडेसिव्ह असल्याने तुम्हाला फार काही ड्रिलिंग वगैरे करण्याची गरज नाही. हे भिंतीवरती अगदी सहज चिटकून जातं आणि यावरती तुम्हाला हे 6 हुक जे आहेत ते हँग करायचे आहेत. मग आता तुम्ही यावरती तुमच्या आवडीनुसार गोष्टी हँग करू शकता, ज्या तुम्हाला वारंवार लागतात, ज्यामध्ये गाळणी आहे, किसणी आहे किंवा अगदी चहाचे कप वगैरे तुम्ही यावरती हँग करू शकता. सेल्फ अडेसिव्ह रॅकचा ड्रॉबॅक हा आहे की एकदा तुम्ही भिंतीला स्टिक केलं आणि त्यानंतर तुम्हाला काढून दुसरीकडे लावायचं असेल तर तसं तुम्हाला करता येत नाही. म्हणून ते अशाच ठिकाणी लावायचं जिथून ते तुम्हाला इझी टू ॲक्सेस असेल. प्रत्येक गोष्ट तुम्हाला हँडी पडेल अशा ठिकाणी तुम्हाला ते लावायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची जागा बदलण्याची वेळ येणार नाही.
माझ्याकडे ऑलरेडी एक रेलिंग लावलेली आहे किचन सिंकच्या अगदी वर. ती खूप दिवसापासून छान काम करते. खूप साऱ्या वस्तू, अगदी वजनदार वस्तू देखील त्यावरती छान बसतात. म्हणून परत एकदा मी ही एक रेलिंग ऑर्डर केलेली आहे. आता त्यानंतरची जी वस्तू मी किचनसाठी मागवलेली आहे ती म्हणजे बघा, किचनमध्ये आपल्याला बऱ्याचदा तेल आणि तूप हे लागतंच. मग तुम्हाला भातावरती तूप टाकायचं असेल किंवा पोळीसाठी लागणारं तेल असेल तर आपण ते छोट्या-छोट्या कंटेनर्समध्ये काढून ठेवतो. आणि माझे जे कंटेनर्स आहेत ते खूप खराब झाले होते, म्हणून मला असा 2चा सेट हवा होता. पण या 2च्या सेटसोबत मला खाली एक प्लेट पण मिळालेली आहे, जेणेकरून मला वेगळ्या प्लेटचा वापर करण्याची गरज पडणार नाही. तर हे जे छोटे-छोटे कंटेनर्स आहेत याला वरती लीड आहे आणि यासोबत मला चमचे देखील मिळालेले आहेत. त्यामुळे मला खूप छान डिझाइन वाटली आणि जशी पिक्चरमध्ये होती, जशी रिव्ह्यूजमध्ये मी बघितली अगदी तशीच आहे आणि स्टेनलेस स्टीलची क्वालिटी पण छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे छोटे-छोटे कंटेनर्स आहेत यांचा वरचा पार्ट जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे आपल्याला पोळीला तेल लावायचं असेल तर या कंटेनरमध्ये आपण सहज हात घालू शकतो आणि तोच जर कंटेनरचा वरचा भाग हा थोडासा नॅरो असेल तर पोळीला तेल लावण्यासाठी थोडंसं अवघड जातं. आणि हे कंटेनर्स ठेवण्यासाठी एक छोटीशी प्लेट मिळालेली आहे. त्यामुळे हे दोन्ही पण खूप ऑर्गनाइज वाटतात आणि स्पेस सेव्हिंग किचन आयटम तुम्ही याला म्हणू शकता. त्यानंतरची जी वस्तू मी किचनसाठी मागवलेली आहे ती म्हणजे बघा, हे नॅपकिन होल्डर. तर आता आधी सांगितल्याप्रमाणे किचनमध्ये खूप काही तुम्हाला ड्रिल वगैरे मारण्याची गरज नाही आणि जर तुमचं किचन मॉड्युलर असेल, म्हणजेच तुमच्या किचनमध्ये तुम्ही फर्निचर केलेलं असेल, किचन कॅबिनेट जर असतील तर त्यावरती हे इझिली तुम्हाला हँग करता येतं आणि हे नॅपकिन होल्डर असल्यामुळे तुम्ही यावरती नॅपकिन हँग करू शकता. आणि हा जो टॉवेल होल्डर किंवा नॅपकिन होल्डर जो आहे तो स्टेनलेस स्टीलचा आहे, मूव्हेबल आहे आणि अँटी रस्ट देखील आहे. त्यानंतरची जी वस्तू मी किचनसाठी मागवलेली आहे ती म्हणजे बघा, काचेच्या 3 बरण्यांचा सेट आहे. तर पहा, कोणतीही वस्तू मागवली की ती उघडून बघण्याची उत्सुकता तर असतेच, पण त्यामध्ये वस्तू ठेवल्यानंतर ती ॲक्चुअलमध्ये कशी दिसते हे देखील आपल्याला बघावंसं वाटतं. पण घाई गडबड न करता ह्या वस्तूमध्ये काही फील करण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतरच वापरायच्या. तर बघा, काचेच्या ह्या 3 बरण्यांचा सेट आहे. तर सगळ्यात पहिली जी बरणी आहे तशाच तिन्ही साईजच्या ह्या बरण्या आहेत आणि एकही फुटलेली किंवा तुटलेली मिळाली नाही आणि याची लीड पण खूप छान आहे. मी उघडून बंद करून वगैरे बघितलं तर क्वालिटी वगैरे छान आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की डिफेक्टिव्ह पीस येतात, आपण ते चेक करत नाहीत, म्हणून वस्तू आल्याबरोबर त्या चेक करून बघायच्या आणि जर रिटर्न करायच्या असतील तर त्या मग लगेचच तुम्हाला करता येतात. तर ह्या 3 ग्लास बॉटलचा सेट मी घेतलेला आहे. प्रत्येक बॉटलचा वापर हा वेगवेगळ्या गरजेसाठी तुम्ही करू शकता. एका बॉटलमध्ये स्पून दिलेला आहे, एका बॉटलमध्ये सिलिकॉनचा ब्रश दिलेला आहे आणि एका बॉटलमध्ये हनी डिपर दिलेला आहे. हनी म्हणजेच मध ठेवण्यासाठी तुम्ही ह्या बॉटलचा वापर करू शकता. मध आपण चमच्याने घ्यायला गेलो तर चमच्याने देखील तो व्यवस्थित पडत नाही, पण हे जे डिपर दिलेलं आहे यामुळे मध अलगद वर येतो आणि तुम्हाला ज्यामध्ये टाकायचा आहे त्यामध्ये तो पडतो. तर असा हा 3 ग्लास बॉटलचा सेट मी घेतलेला आहे. क्वालिटी वाईज खूप छान आहे. त्यानंतरची जी किचनसाठी मी वस्तू घेतलेली आहे ती खूप उपयोगाची आहे. कारण आपल्याला किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी लागतात, ज्यामध्ये टिश्यू पेपर असेल, ॲल्युमिनियम फॉईल पेपर असेल आणि ते ठेवण्यासाठी प्रॉपर जागा नसेल तर आपल्याला ते शोधत बसावं लागतं आणि जेव्हा स्कूल सुरू होतं त्यावेळेस आपल्याला या वस्तूंची आठवण येते. ॲल्युमिनियम फॉईल पेपर आता जास्त मी वापरत नाही, जेव्हापासून त्याचे साईड इफेक्ट कळलेले आहेत. पण काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात, ज्यामध्ये टिश्यू पेपर असेल किंवा फूड रॅपिंग पेपर असेल, त्याची आपल्याला वारंवार गरज लागते. कारण आता स्कूल पण सुरू झालेले आहेत, मिस्टरांचा टिफिन द्यायचा असतो, मग त्यासाठी आपल्याला या वस्तू शोधत बसाव्या लागतात. त्यासाठीचं हे ऑर्गनायझर आहे आणि याचे पण मी रिव्ह्यूज वगैरे चेक केले होते. याला तुम्हाला ड्रिल करूनच भिंतीमध्ये लावावं लागेल आणि यामध्ये तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल पेपर असेल, टिश्यू पेपर असेल किंवा बटर पेपर असेल तर ते लावू शकता. सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं, त्यामुळे तुम्हाला शोधत बसण्याची गरज नाही आणि सकाळी खूप घाई गडबड असते, धावपळ होते. किचन कॅबिनेटमध्ये शोधत बसण्यापेक्षा हे जर भिंतीवरती लावलेलं ऑर्गनायझर आपल्याकडे असेल तर याचा आपल्याला उपयोग होतो आणि आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, जसं की बटर पेपर म्हणजेच फूड रॅपिंग पेपर जो आहे तो मुलांना डब्यामध्ये तुम्ही यामध्ये जे फूड तुम्ही देताय ते रॅप करून देऊ शकता. याशिवाय तुम्हाला जर बेकिंगची आवड असेल आणि त्यासाठी लागणारे पेपर देखील तुम्हाला यामध्ये ऑर्गनाइज करून ठेवता येतील आणि वॉल माउंटेड आहे. वरती फ्लॅट सरफेस तुम्हाला दिसतोय त्यावरती देखील तुम्हाला काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवता येतील.
या ऑर्गनायझरला तुम्हाला प्रॉपर असेंबल करावं लागतं आणि त्यानंतरच तुम्हाला हे भिंतीवरती ड्रिल करून फिट करावं लागेल. आणि पेपर कट करण्यासाठी इथे 2 हुक दिलेले आहेत. यामध्ये ब्लेड आहे. त्यामुळे तुम्हाला पेपर कट करून तुमच्या हातात येतो. फक्त याला इकडून तिकडे मूव्ह करायचं, म्हणजे अपोझिट साईडलाही तुम्ही मूव्ह करू शकता. त्यानंतरची अतिशय महत्त्वाची वस्तू जी मी किचनसाठी मागवलेली आहे ती म्हणजे बेकोचे हे रियुजेबल किचन टॉवेल्स, नॅपकिन्स किंवा टिश्यू पेपर. 100% इको फ्रेंडली आहेत आणि बांबूपासून बनलेले आहेत आणि एका टिश्यू पेपरला किंवा किचन टॉवेलला तुम्ही 100 टाइम्स यूज करू शकता. म्हणजे रियुजेबल आहेत. जनरली आपण जे टिश्यू पेपर घेतो ते यूज अँड थ्रो असतात, पण या टिश्यूच्या बाबतीत तसं नाही आहे. एक टिश्यू पेपर तुम्ही 100 वेळा वापरू शकता. याला वॉश करून सुकवत टाकायचं आहे आणि परत तुम्ही वारंवार याला यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही त्याला फेकून देऊ शकता. यामध्ये अशी मार्किंग दिलेली आहे जिथून तुम्हाला कट करता येतो आणि याचा मल्टीपर्पज वेने तुम्हाला उपयोग किचनमध्ये करता येतो. आता ज्यावेळेस मी किचनमध्ये हा पेपर वापरायला सुरुवात करेल, त्यानंतर ह्या किचन टॉवेल्सला कुठे-कुठे मी वापरणार आहे हे देखील शेअर करेल. त्यानंतरची किचनसाठी लागणारी एक वस्तू म्हणजे मला किचनमध्ये एक छोटासा खलबत्ता हवा होता. खूप दिवसापासून मला लागत होता. माझ्याकडे ऑलरेडी एक स्टीलचा मोठा खलबत्ता आहे. जर तुम्ही मला पूर्वीपासून फॉलो करत असाल तर बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी तो खलबत्ता बघितलेला असेल. तो खूप जड पण आहे. चटण्या वगैरे करायच्या असतील तर मी तो वापरते. पण छोट्या-मोठ्या गोष्टी कुटायच्या असतील तर मी तो दगडीच जो खलबत्ता माझ्याकडे आहे तो वापरायची. पण मला स्टीलचा एक खलबत्ता हवा होता. यामध्ये ॲल्युमिनियमचा पण खलबत्ता या साईजमध्ये अवेलेबल आहे. तो थोडा स्वस्तात मिळतो, पण स्टील असल्यामुळे थोडासा महाग हा खलबत्ता आहे. आता त्यानंतरची जी वस्तू मी किचनसाठी मागवलेली आहे तिचा वापर तुम्ही खूप प्रकारे करू शकता. पहा, हे देखील अडेसिव्ह 2 ऑर्गनायझर आहेत. हे भिंतीवरती तुम्ही स्टिक करू शकता किंवा याला तुम्ही किचनच्या सिंकमध्ये आतमध्ये स्टिक करू शकता. आता याचा वापर कशाप्रकारे करायचा हे तुमच्यावरती आहे. तुम्ही भिंतीवरती टांगून ठेवलं तर यामध्ये तुम्ही पोळपाट ठेवू शकता किंवा तुमचा चॉपिंग बोर्ड ठेवू शकता. पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये किचन सिंकमध्ये हे होल्डर वापरलं जातं आणि या होल्डरला हे अडेसिव्ह असे स्टिकर्स दिलेले आहेत. या जेणेकरून ते स्टिक करून तिथे तुम्हाला लावता येतं आणि त्यामध्ये तुम्ही स्क्रबर, तारेची घासणी वगैरे ठेवू शकता. किचन सिंकमध्ये बऱ्याचदा सिंकला वरून एक लीड असते जेणेकरून कॉकरोच वगैरे वर येत नाहीत. तर ती लीड वगैरे ठेवण्यासाठी देखील याचा उपयोग तुम्ही करू शकता. तर हा 2चा सेट होता आणि यासोबत हे अडेसिव्ह स्टिकर मिळालेले आहेत आणि कोणतेही अडेसिव्ह आजपर्यंत मी प्रॉडक्ट घेतलेले आहेत ते माझ्यासाठी खूप छान निघालेले आहेत. आता आय होप हे देखील चांगलेच निघतील कारण मी याचा वापर किचन सिंकमध्ये करणार आहे. माझ्याकडे आधीचं जे ऑर्गनायझर आहे त्यावरती मी स्क्रबर किंवा तारेची घासणी ठेवली तरी ते खाली पडायचं आणि जर आपण किचन प्लॅटफॉर्मवरती तारेची घासणी ठेवली किंवा स्क्रबर ठेवलं तर त्याचेही डाग प्लॅटफॉर्मवरती पडतात. म्हणून मी हे एक होल्डर मागवलेलं आहे. त्यानंतरची जी वस्तू किचनसाठी मागवलेली आहे ती बघा, ती पण खूप महत्त्वाची होती आणि माझ्याकडे असलेले साखरपत्तीचे डबे खूप खराब झालेले आहेत. ते मला माझ्या सासूबाईंनी दिलेले होते आणि तेव्हापासून मी तेच वापरते. पण ते डबे आता खूप खराब झालेले आहेत आणि मला ते बदलावेसे वाटले. म्हणून हा 3चा सेट मी मागवलेला आहे. स्टेनलेस स्टीलचे हे 3 डबे आहेत. यासोबत 3 स्पून पण आलेले आहेत. स्पूनची क्वालिटी मला काही एवढी आवडली नाही, पण डबे मात्र खूप आवडले कारण कलरफुल आहेत आणि किचनमध्ये थोडासा कलर पण ॲड होतो कारण किचन माझं ग्रे आणि व्हाईट आहे. त्यामुळे हे थोडेसे असे वेगवेगळ्या कलरचे आपण डबे ठेवले तर थोडंसं किचन देखील नव्यासारखं वाटायला लागतं. कलर या डब्यांचे वेगवेगळे आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरती लेबल देखील केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पटकन वस्तू घेता येतात. पण खरं सांगायचं तर कॉफी जर आपण या डब्यामध्ये ठेवली तर ती खराब होते. ती तुम्हाला एकतर एअरटाईट डब्यामध्येच ठेवावी लागते किंवा तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावी लागते. कॉफीसाठी मात्र हे कंटेनर मी वापरणार नाही. तर ते कशासाठी वापरणार आहे हे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी किचनसाठी मी मागवलेली आहे, तो म्हणजे हा कॉर्नरचा रॅक आहे. मी खूप दिवसापासून एक रॅक शोधत होते, पण मला मनासारखा रॅक मिळतच नव्हता. पण Amazonवरती सर्च केल्यानंतर मला हा कॉर्नर रॅक मिळाला. किचन ओट्यावरती ज्याही वस्तू मी ठेवत होते त्या एका ट्रेमध्ये ठेवायची आणि त्यामुळे मला खूप अडचण पण होत होती. पण असा एक रॅक मला हवा होता आणि हा परफेक्ट असा रॅक मला मिळालेला आहे. यामध्ये काही वस्तू मी ऑर्गनाइज करून ठेवणार आहे आणि त्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ पण लवकरच येईल, तोही तुम्हाला बघायचा आहे. आता त्यानंतरची सगळ्यात शेवटची वस्तू जी मी किचनसाठी मागवलेली आहे, तो अगेन एक अडेसिव्ह रॅकच आहे.
आता हा ब्लॅक मेटलचा हा अडेसिव्ह रॅक जो आहे तो तुम्हाला बऱ्याच गोष्टींसाठी वापरता येईल. मी कशासाठी वापरणार आहे हे पुढे तुम्हाला कळेलच. हा देखील तुम्हाला ड्रिल न करता भिंतीवरती स्टिक करून लावता येईल आणि थोडासा मोठा आहे. मला असं वाटलं की छोटी साईज असेल, पण बऱ्यापैकी मोठा आहे. मी जे तुमच्यासोबत स्टीलचे डबे शेअर केले, जे चहा पत्ती कॉफीसाठी घेतलेले आहेत, ते देखील यामध्ये इझिली बसतात. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर तेलाची कॅन असेल किंवा तुपाचे छोटे-छोटे कंटेनर्स असतील, ते ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता. आधी 1-2 मी जे रॅक तुमच्यासोबत शेअर केले ते सर्व स्टेनलेस स्टीलचे आहेत. पण हा मेटलचा रॅक मी मागवला कारण याचे देखील रिव्ह्यूज खूप छान होते. फोटोमध्ये हा रॅक ॲक्चुअलमध्ये खूप छोटा वाटत होता, पण म्हणावा तसा छोटा नाहीये. पण तरी देखील हा रॅक मला आवडला आहे आणि याचा वापर मी किचनमध्ये कुठे करणार आहे, हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच. बऱ्याचदा किचनमध्ये असलेल्या वस्तू इकडे-तिकडे करूनही तुम्ही किचनमध्ये बदल करू शकता आणि काही वेळेस तुम्हाला गरजेच्या वस्तू ज्या लागणार आहेत, त्या अशा प्रकारे मागवून तुम्ही किचनमध्ये छोटे-मोठे बदल केले, तर किचन तुमचं परत नव्यासारखं वाटायला लागतं. तर ह्या काही वस्तू आहेत, ज्या मी किचनसाठी मागवलेल्या आहेत. यातली एखादी वस्तू तुम्हाला आवडली असेल, तर तुम्ही मागवू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक दिलेल्या आहेत. तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.